चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज योगिनी मॅडमला आहे आत्ताच मेसेज आम्ही वाचला आणि त्याच्यानंतर समजलं की सरकारने सुट्टी दिली आहे. काय माहित, पावसाचं वातावरण थोडं जास्त आहे त्यामुळे. तर आम्ही आलो स्मार्ट बाजार. आमच्याकडे रेनकोट तरी आम्ही जात नाहीये त्यांच्यामुळे. रेनकोट आणि सामान एवढा आहे, आमचं सामान आहे आणि हा एवढा सामान. गाडी कधी शिकणार? एक मोठी चुकी झाली आमच्याकडनं, एक मोठी चुकी झाली की एवढा पाऊस सकाळपासून पडत होता. एवढा पाऊस होता सकाळपासून, एवढा पाऊस होता तरी मम्मीने आज छत्री नाही आणली. छत्री नाही आणि आता बोलते की ओलाने जाऊया. ही मम्मीची चुकी आहे. असं नाही. मेन गोष्ट आज सकाळपासून एवढा पाऊस नाही, पहाटे 4 वाजल्या का 3 वाजल्यापासून ना खूप पाऊस पडतोय. आणि सरकारने शाळेला पण सुट्टी दिलेली, पण आम्हाला आज सामान भरायचाच होता घरातला. मिस्टर आले दुपारी, जेवढे बिवले आणि बोलले चल करू, म्हणून आम्ही निघालो 5 वाजता. आता वाजले 7 आणि असा एवढा पाऊस पडतोय ना, धोधो पडतोय एवढा पाऊस की आता आम्ही इथे अडकून राहिलो. तऱ्याने आम्ही रेनकोट घातले. थैलीमध्ये थैली पॅक केले. तर चला आता निघूया. आलो आम्ही, म्हणजे मगाशीच आली. एवढी भिजली ना की अक्षरशः तो सामान मी घेतलेला होता ना तो पण सर्व भिजला. आणि तुम्हाला गंमत सांगू योगिनी, ये बाय जरा सांगे गंमत सांगे तुझी. एवढा पाऊस पडत होता, मीनी रेनकोट घातला, तिने पण घातला रेनकोट. फक्त माझ्या मिस्टरांकडे रेनकोट नाहीये त्यामुळे त्याने घातला नव्हता. त्यांना मी खूप वेळा सांगते, पाऊस चालू व्हायच्याच आधी बोलत होती की तुम्ही रेनकोट घ्या, पण ते म्हणाले नाही आम्हाला कंपनीतर्फे भेटणार आहे, कशाला फुकट घालू हे ते करत होते. तरी काय ह्या माणसाने रेनकोट घेतला नाही. मिस्टर तर भिजत होतेच, माझे होती. मी छत्री तर विसरलेलीच घरी, म्हणजे इथनं जाता तर विचार नव्हता मी, म्हणजे इथे मॉल म्हणजे डीमार्टला मी असं म्हणजे ब्लॉग करेल. मी सुरुवातीला केल्यावर नाही सामान कशी काय घेते हे मी खूप माझ्या ब्लॉगमध्ये मी केलेला व्हिडिओ आहे. त्यामुळे मी बोलली आता मी आतमध्ये जाते किंवा मी सामान कुठला कसा घेते ते मी केलाच नाही व्हिडिओ त्याचा. पण तेव्हा आम्ही सामान घेऊन बाहेर आलो, एवढा पाऊस पडत होता. आम्ही ओला पण बघितली, पण ते ओलावाले 500 रुपये घेत होते. तर मी बोली नको, एक वेळ भिजत जाईल पण 500 रुपये मी देणार नाही ओलाला. तर फायनली मग मिस्टरांकडे मेनकापड होता, मग तो काढला. मग ते खाली व्यवस्थित सामान ठेवला, त्याच्यावर आम्ही झाकून मेनकापड ठेवला. आणि योगिनी मॅडमने आणि मिनी रेनकोट घेऊनच गेलेली होती. मिनी रेनकोट घातला, तिने घातला रेनकोट. आणि त्याच्यानंतर गाडी तशी चालू झाली, तसा पाऊस थोडा वाढत गेला आणि योगिनी मॅडम आमची झोपली. आता एका हातात माझ्या थैली होती आणि एका हातात रेनकोट, असं म्हणजे असं रेनकोटची टोपली, म्हणजे असं ते पावसाचे ते थेंब पडतात ना डोळ्याचे इथे, त्याचा लय मला खूप त्रास होतो. तर मी ते सांभाळत होती आणि बघते तर हिची अशी धुलकी झाली. तर मी अशी काय करते, बघते ते एवढ्या पावसात योगिनी मॅडम आमची झोपली. काय मॅडम, असा राग येत होता ना. एक तर माझे मिस्टर ते खूप स्लो गाडी चालवत होते, कारण पावसात कसं फास्ट गाडी नाही आणि आम्ही दोघी सामान त्यांना जमलं पण नसतं, म्हणजे स्लो चालवत होते. पण त्याच्यात एवढ्यात पावसात ही अशी धुलक्या काढते, हिला पकडू कशी मी. एका हातात थैली, एका हातात मी स्वतःला सांभाळते. हे बाबा योगिनी भारी आहे आमची, आहे ना योगिनी. थैलीमधला काढला बघा. आणि आता तुम्ही काढला. मग दीदी काय करत होती? दीदी अर्धा पुसला, एवढा बाकी सगळी पुसला. हां, तर बघा हा एवढा सामान सर्व असा काढला, कारण ह्या थैल्या पुऱ्या वल्या झाल्या. तर आता इथे सुकवते, पावसात एक तर कपडे पण नाही सुकत काय. आता ही लाईनीत लावू नको बाबू, आता डब्यात भरायचं सर्व सामान. तू अच्छा लाईनीत लावून, साबण आहे ना ते अलग ठेव, साबणमध्ये मिक्स नको करू, खाऊ अलग ठेव. काय हाय असेल थोडं छोटं मोठं हे सर्व सामान आणलेला. तर बघूया भरूया चला. व्हिनेगर येते ते असतं काहीतरी, ते तुला नाही समजणार. पाणी नाही आहे ना तर चुकून पियाची बाई, तुझा काय भरोसा नाही. पावसामध्ये लोक बटाटा भजी, कांदा भजी असे वेगवेगळे भाज्या बनवतो.
आम्ही पास्ता बनवतो. आमचा फेवरेट पास्ता चीज पास्ता पाहिजे. चीज पास्ता ना बनवू. ह्याच्यामध्ये चीज टाकायचं. आपल्याकडे चीजच नाही. तेवढे डबे खाली झाले तेवढे ह्याच्यामध्ये सामान ठेवून देणार आहे मी. तर सामान हा माझा 2 महिन्याचा एकदा भरते, म्हणजे 2 महिन्याने एकदा भरते सामान मी. तर आता 2 महिन्याने हा एवढा सामान माझा बिल म्हणायला गेलो तर 5,000 येतो. आणि मी काय काय भरलं आहे ते तुम्हाला आधी शेअर करते. पहिला मी साबणापासून सुरू करते. तर हे योगिनी मॅडम आणि नेत्राचं शॅम्पू, योगिनी आणि नेत्राचं शॅम्पू आहे सनसिल्क. हे मिस्टरांच्या केसांना कलर करायचं थोडं आणतो, कारण केस पिकले त्यांचे. त्यामुळे हे गेलो ना डीमार्टला तर आम्ही घेऊन येतो. ते काय बोलत नाही मला पाहिजे, पण आम्ही जबरदस्ती करतो त्यांना. पण हे आम्ही पर्पल कलरचं आणलंय. हो, आणि गार्नियर याचं आहे पॅकेट. आणि हे डेटॉल हँडवॉश करण्यासाठी. तर आता किचनच्या इथे मी हा पॅकेट फोडून ठेवेल आणि हात ठेवून देईल, कारण बाथरूममध्ये एक आहे डेटॉलचं पॅकेट बॉटल. तर हे एकच फोडून दे. बाकी हे एरियल काय बोलतात रिंग साबण, ते मी किती घेतले 10 घेतले. तर मला 10 बस होतात 2 महिन्याच्या हिसाबाने. आणि हे मिस्टरांच्या साबण आहे लक्स. आणि हा आमचा पियर्स. हे एरियल लिक्विड असं पैसे घेतात. ह्या अशी बाटली भेटते ना एरियल लिक्विडमध्ये, तर ह्याचे पैसे घेतात. पाऊचचे पैसे नसतात, त्यामुळे आम्हाला पाऊच बरा पडतो. त्यामुळे आधी आता आणलेला होता 1 पाऊच, तर आता हा 1 घेतला आहे. हे एरियल पावडर हे 1 किलो घेतली आहे. हे मिस्टरांचं सेंटचं बॉटल आहे, ते घेऊन म्हणजे संपलं आहे म्हणून आणलं आहे. परत हे बाथरूममध्ये लावल्याने कसं जरा वास बीस येत नाही. पुढचं घाण कसं बाथरूममध्ये आपण गेलो तर दरवाजा बंद असतो. आता वल्यामध्ये तर जास्ती त्रास होतो, त्यामुळे हे बाथरूममध्ये लावण्यासाठी आणते मी. आणि हा कम्फर्ट ह्याची खूप गरज असते आम्हाला. मेन गोष्ट धुतले कपडे ना आपले पाण्याने, साध्या पाण्याने धुवा, नाही तर आपल्या मशीनमध्ये धुवून लाचचा पाणी असेल घेत असेल मशीन, तर हा कम्फर्ट मी टाकते. हा अर्धा बूस टाकला तरी मस्त कपड्यांना छान वास येतो. हे खोबरेल तेलची बॉटल आमच्या चौघांसाठी. हे आपला विम बार लिक्विड. आणि हा आहे लॉयझर. भांडी घासायचं हे मला पण लागतं, ते संपायला आलं आहे, त्यामुळे हे पंच वापरते मी भांडी घासायचं. आणि हे विम बार साबण आहे, तो मी 2च घेतले कारण 2 आहे. आणि हे योगिनी मॅडमचं कॉलगेट ब्रश घेतला तिने, 2 घेतले. ते आमच्या दोघींसाठी, नेत्रासाठी आणि माझ्यासाठी. हे कसं आम्ही एक्स्ट्रा आणून का ठेवतो ब्रश, कारण ब्रश कधी पण खराब होतात आणि मग ते परत आणतो आपण दुकानातून म्हणतो, पण ते आणले जात नाही. त्यामुळे ह्याच्यासाठी हे ब्रश आणून ठेवतो. ते आता 2-3 महिने आरामात जातील. गोळ्या मी डीमार्टमध्ये गेली ना तर मी हे घेऊन येते. आणि ह्या गोळ्याने काय होतं, कॉकरोच किडे येत नाही, ते कोपऱ्यात टाकायला लागतं. त्यामुळे मी हे आणून ठेवते. हे साधारण 1-2च टाकते, एवढा पुरा पॅकेट नाही लागत. हा वर्षभर तरी मला पॅकेट जाईल. आणि कॉलगेट असे हा एकच असा पुरा पॅकेट घेतला ना तर आरामात आम्हाला 2 महिने जातो. याच्यामध्ये 3 कॉलगेट असतं. म्हणजे असं वेगळाच कॉलगेट घेऊन आलो, नाही तर नॉर्मल कॉलगेट असतं आमच्या. हे आहे आमचं घरात लागणारे वस्तू. म्हणजे हे खाऊ योगिनी मॅडमनी सांगितले. ही मॅगी कधीतरी ह्यांना पाहिजे असते आचार पच्चर करत. आणि हे पोहे घेऊन आली आहे. परत आहे साखर. हे साखर मी 4 किलो साखर भरते. पार्लेजी बिस्किट, हा पार्लेजी बिस्किट मला भरपूर आवडतं, त्यामुळे मी अशी 4 पॅकेट घेऊन आली आहे. हे शेंगदाणे संपलेले, त्यामुळे शेंगदाणे घेऊन आले. रवा, परत ही उलटाची डाळ, आणि हे गाबोले चणे आपले, परत ही तुरीची डाळ. आणि हे पास्ता दोघींसाठी, म्हणजे कधीतरी आचार पचर तसं आता बनवून घेतलं ते. आणि हे साबुदाणे घेऊन आले, साबुदाणे पण संपलेले. अद्रक लसूणची पेस्ट मी घेऊन येते डीमार्टला गेली तर. आता ही संपेपर्यंत वापरेन, नाही तर आपल्या घरात अद्रक लसूण असतात, ती अशीच कधीतरी इमर्जन्सीसाठी बरी पडते ती, त्यामुळे ते घेऊन आले मी. योगिनीने मॅगी मागवली तिखट, काय माहीत खायला की नाही. हे पॉपकॉर्न घेऊन आले दोघींसाठी, कधीतरी बसले टी व्ही बघायला. तर पापड, परत ही आणले मुगाची डाळ, हे मीठ, हे चण्याचं पीठ, आणि हे आहे राई. परत हे विनेगर आणलं आहे मी.
आणि खूप खूप दिवसानंतर आमच्याकडे आलाय मध. ते मध आणलंय, आता बघूया मधाचा काय उपयोग होऊ शकतो. आणि ही आणली आहे सोसायटी मिनी साधारण म्हणायला गेले तर 1 किलोचा पॅकेट असेल. हा 5,000च्या वरती सामान झालं, त्यामुळे तुम्हाला 1 किलोचा पीठ भेटू शकतोय. नाहीतर एक कशी कुठली का क्रीम देत होते चेहऱ्याला लावण्यासाठी, ती पण भेटू शकतो. तर मी बोली नको, क्रीम आपण कुठली पण लावू नाही शकत चेहऱ्याला, त्यासाठी पीठ कसं आपण वापरू शकतो घरामध्ये चपातीसाठी, त्यामुळे मी पीठ घेतलं. असा सामान आहे माझा 2 महिन्याचा. आणि आता माझा नवरा आलाय, तुम्हाला दाखवते मी. बघा किती भिजून आलाय, किती कष्ट करून आलाय तेवढ्या पावसात. त्याला काही वाटत ना. अरे तू रेनकोट घेणार कधी? मला पाऊस खूप आवडतो. पाऊस आवडतो माहिती आहे. 4 महिने भिजायला मजा येते. तू भिज, मला काय नाही वाटत रे, पण आजारी पडला तर काय करायचं आम्ही? मी आजारी पडणार नाही, माझी इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग आहे. तू आता रेनकोट कधी घेणार ते सांग. नाही घेणार. तू घरात येऊ नको. तुझा पावसात 4 महिने पाऊस पडणार आहे ना, तिथे जा, तिथे राजा. येऊ नको तू घरात. मग चल बाय बाय. काही वाटत नाही. एवढा पाऊस बाहेर पडतोय आणि एवढे ते माझ्यावर आले, एवढा सामान घेतला, परत इथे आणून मला सोडलं आणि परत ते ऑफिसमध्ये गेले. कारण ह्यांचं 7च्या नंतर परत ड्युटी चालू होते. 9 वाजेपर्यंत बसले ना तर 2 तासाचे पैसे भेटतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते म्हणाले मी तुला घरी सोडलो आणि मग ते वापस 2 तासासाठी बाहेर गेले. बघा मी एक काम सांगितलं, ते म्हणजे एका ट्रेमध्ये ना मी सामान ठेवले. 4 किलो साखर आहे, बाकीचे 5 किलो असे मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूरची डाळ हे सर्व आहे. तर तेवढं ट्रे तिला उचलून मी पहिल्या शिडीवर ठेव बोलते. बघत सांडलं नाही पाहिजे काय. ठेवला माझ्या बाबूने. कमल अले बाबा तिची पाठ गेली बोलते. एवढासा पण जड आहे, ते भरपूर जड आहे. म्हणजे 4 किलो साखर आहे, 1 किलो तुरीची डाळ, मुगाची डाळ, पाव किलो असं म्हणजे भरपूर आहे त्याच्यामध्ये. आता झालंय जेवण आणि मी फक्त चण्याचा पोळा केलाय. दुपारची डाळ होती आणि आता भात घातलाय. तर चण्याचा पोळा करायला काय जास्त टाइम नाही लागत, तो लगेच होतो चण्याचा पोळा. डाळ भात चण्याचा पोळा. त्याकडे टीव्हीचा आवाज जरा सायलेन्स केलाय, कारण आम्हाला जेवताना टीव्ही लागते बघायला. आम्हाला म्हणजे मला नाही, या तिघांना लागते. तुला पण लागते शाने का बस.